शिक्षक मित्र हो नमस्कार. निपुण महाराष्ट्रांतर्गत इयत्ता दुसरीमधील मराठी विषयाच्या लेखन कौशल्य विकसन कृती कार्यक्रमातील स्तर क्रमांक 13 करिता विविध कृती आपण पाहणार आहोत. 2 ते 3 सोपे शब्द, सोपी जोडाक्षरे यांनी युक्त, विरामचिन्हांसह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहिणे हे यामधून अपेक्षित आहे. याआधी स्तर क्रमांक 11 नुसार आपला विद्यार्थी जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्य विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहिण्यास सक्षम बनला आहे. तसेच स्तर क्रमांक 12 प्रमाणे 2 ते 3 सोप्या शब्दांची 2 ते 3 सोपी वाक्य ऐकून तो योग्य गतीनं लिहू शकतोय. म्हणजेच स्तर क्रमांक 11 व 12 मध्ये आपले विद्यार्थी जोडाक्षरयुक्त शब्द आणि विरामचिन्ह वापरून लिहायला शिकले आहे. स्तर क्रमांक 13 मध्ये फक्त वाक्यांची संख्या 2 ते 3 वरून 3 ते 4 अशी वाढवण्यात आली आहे. याचाच अर्थ स्तर क्रमांक 13 ची तयारी करताना विद्यार्थ्यांची श्रुतलेखनाची क्षमता आणखी वाढवायला हवी. ही क्षमता वाढवण्यासाठी श्रुतलेखनाचा अधिकाधिक सराव होणे आवश्यक आहे. असा श्रुतलेखनाचा सराव आपण विद्यार्थ्यांचा नेहमीच घेत असतो. पण त्यामधील तोचपणा टाळण्यासाठी आणि विविध खेळ आणि कृतींचा वापर आपण दैनंदिन अध्यापनात करत असतो. चला तर मग पाहूया असाच एक श्रुतलेखनाचा खेळ. खेळाचे नाव आहे धावता लिहिता. या खेळाची पूर्वतयारी म्हणून आपल्याला वाक्यपट्ट्यांची तयार करावी लागतील. वाक्य निवडताना त्यामध्ये 2 ते 3 सोपे शब्द आणि काही जोडाक्षरं, काही विरामचिन्ह यावीत एवढी अपेक्षा आहे. आपल्याला वाक्यपट्ट्यांची आपण एका बॉक्समध्ये ठेवूया. बॉक्सपासून अंदाजे 15 फूट अंतरावरती आरंभरेषा आखूया. वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करूया. विद्यार्थ्यांचे 2 गट केल्यानंतर विद्यार्थी आपापल्या गटामध्ये बसून घेतील. वेगळी वेगळी ओळ करतील आणि बसत असताना त्यांच्याकडे वही, पेन हे साहित्य त्यांच्यासोबत असणार आहे. आरंभरेषेच्या मागं बसतील आणि विद्यार्थ्यांना आपण खेळाचे सर्व नियम समजलेत का याची खात्री करून घेऊया. आता पहिला विद्यार्थी धावण्यासाठी सज्ज राहील. शिट्टी वाजताच तो धावत जाऊन बॉक्समधील एक वाक्यपट्टी घेऊन शिक्षकांकडे देईल. आता आपण विद्यार्थ्यांनी दिलेली ती वाक्यपट्टी सुयोग्य विरामचिन्हांचे शिक्षक वाचतील आणि गटातील सर्व विद्यार्थी ते ऐकून लिहितील. दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी लेखन पूर्ण झाल्यानंतर तो धावत जाऊन नवीन वाक्यपट्टी घेऊन येईल आणि आपल्याकडे देईल. वाक्यपट्टीवरील वाक्याचे सुयोग्य वाचन करून पुन्हा दोन्ही गटातील विद्यार्थी ते वाक्य ऐकून लिहितील. अशा प्रकारे तिसऱ्या क्रमांकाचे विद्यार्थ्याचे वाक्य लिहून झाल्यानंतर या आधीच्या 2 विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतींची तो पुनरावृत्ती करेल. याप्रमाणे या पहिल्या गटातील सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळाल्यानंतर या गटाचे घेतलेले वेळेची नोंद आपण घेऊया. आता दुसऱ्या गटाला संधी देऊया. दुसऱ्या गट देखील पहिल्या गटाप्रमाणे सर्व कृती करेल. त्याची नोंद वेळीच आपण घेऊया. धावणे आणि लिहिणे या कृती पूर्ण झाल्या आहेत. आता वेळ आली आहे मूल्यांकनाची. मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना आपल्या वह्यांची अदलाबदल विरोधी गटातील विद्यार्थ्यांच्या सोबत करण्यास सांगूया. त्यानंतर आपण क्रमाने एक एक वाक्यपट्टी समोर धरून मोठ्याने वाचन करूया. ऐकून आणि पाहून विद्यार्थी वाक्याची तपासणी करतील. हे काम वस्तुनिष्ठ होत असल्याची खात्री आपण करूया. तपासणी पूर्ण झाल्यानंतर कमी वेळेत जास्तीत जास्त अचूक लिहिणाऱ्या गटाला विजयी घोषित करूया. विजयी गटाचे धावता लिहिता वीर म्हणून अभिनंदन करूया. आपापल्या वह्या घेतल्यानंतर लेखनामधील झालेल्या चुकांची दुरुस्ती विद्यार्थी वाक्यपट्ट्या हाताळून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करतील. यातून विद्यार्थ्यांना श्रुतलेखनाची गोडी लागेल, श्रवण सुधारेल, अचूकतेवर लक्ष केंद्रित होईल, लेखनाची गती वाढेल आणि खेळातून शिकल्याचा आनंद मिळेल. खेळातील कृतींमध्ये बदल म्हणून बेडुकुड्या, ससाउडी, लंगडी यांचा वापर आपण खेळासाठी रंजकता वाढवून करू शकतो. या आणि अशा उत्साहवर्धक कृतींचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत करून महाराष्ट्राला निपुण करण्यासाठीच्या मार्गावर आणखीन एक पाऊल पुढे टाकूया. धन्यवाद.